मंदिराजवळ गोवंश कत्तल, बजरंग दल संतप्त, पोलिसांना निवेदन. घराच्या आत अवैध कत्तलखाने, गावकरी भयभीत, बजरंग दल. ममदापूर गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गावातील गोवंश कत्तल व सराईत कसाई टोळी विरोधात बजरंग दलानं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना थेट निवेदन दिलंय. याआधी कसाई टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई झाल्याबद्दल बजरंग दलानं पोलिसांचे आभार मानले. पण अजूनही गावात उर्वरित टोळी कार्यरत असून त्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. बजरंग दलानं प्रशासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या म्हणजे ममदापूरमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभी राहावी, कसाई मोहल्ल्यासह गावाच्या मध्यवर्ती भागात CCTV बसवावे, तसेच बिन नंबर प्लेटच्या आलिशान व चोरीच्या गाड्यांवर कारवाई व्हावी. याशिवाय गोवंश तस्करी थांबवण्यासाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाने ठोस पावलं उचलावी अशी ठाम भूमिका बजरंग दलानं मांडली आहे. येत्या काळात गावात घराच्या आत लपवून चालवल्या जाणाऱ्या अवैध कत्तलखान्यांवर सील मारण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मंदिर परिसराचं पावित्र्य जपलं जावं यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचा इशारा बजरंग दलानं दिलाय. या निवेदनामुळे ममदापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे. जय श्रीराम, जय गोमाता. आज दिनांक 15/9/2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे SP साहेब माननीय श्री घारगे साहेब यांची आज सर्व गोरक्षकांनी वेळ मागितली होती. त्यानुसार आज घारगे साहेबांसोबत बैठक झाली आहे. तर बैठकीमध्ये गोरक्षकांवर होणारे हल्ले, गोरक्षकांना काही चुकीच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतो, त्या संदर्भात अजून नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी गोमांस विक्री तसेच गोवंश हत्या केली जाते, याबाबत सर्व सविस्तर चर्चा झाली आहे. तर तेच आज घारगे साहेबांनी सांगितले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व ठिकाणी होत असलेली गोवंश हत्या ही लवकरात लवकर बंद करण्यात येईल. सर्व ठिकाणी कारवाई होईल आणि जिल्हा अहिल्यानगर जिल्हा हा गोवंश हत्या मुक्त होईल अशी ग्वाही दिली आहे. तर आज आम्ही घारगे साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. जय श्रीराम, जय गोमाता. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.